ना. आता सगळ्यांनी तुम्हाला आधी सांगितलं की अभ्यासाबद्दल काय काय झालं. तर माझं व्यक्तिगत अनुभव इथला होता की आता महिनाभर एवढं निसर्गात राहिलो आम्ही. एवढी चांगली हवा होती, शुद्ध हवा, पक्ष्यांचे आवाज, किड्यांचे आवाज वगैरे. अजून आमचा आहार जो होता तो एकदम शुद्ध चांगला आहार होता. आणि सकाळी योगा होतं. तर आहार आणि योगा या सर्वांचा परिणाम अभ्यासावरती आणि या वातावरणाचा परिणाम अभ्यासावरती येतोच. हे म्हणजे आता घरात सपोज मी अभ्यास जेव्हा करतो तेव्हा इतर ठिकाणांचा डिस्टर्बन्स होतो, अजून घरातला आवाज असं वगैरे वगैरे. पण आता इथे जसं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्या हिशोबाने अभ्यास करायची इच्छा होते आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं. आता काही काही तास असे जातात, म्हणजे 1-2 तास पूर्ण कोणीच काही बोलत नाही, एकदम पूर्ण शांतता असते. तर असा अभ्यास चांगला इथे होतो. असंच आम्ही 30 दिवस इथे घालवलेत. अजून मजा पण खूप केली, खेळलो. असे विविध अनुभव आम्ही इथे घेतले. अब सांगायचं म्हटलं तर आधी शाळेत जसा अभ्यास होता तर ते सांगायचे की सगळं वाचा, मग तुम्हाला सगळं समजलं पाहिजे. मग जेव्हा मी घरी जायचो तेव्हा त्या दबावाखाली अभ्यास करायचो की हां, आता मला 1 तास बसायचंय, मला हा एवढा संपवायचंय आणि मला हे पूर्ण लक्षातच राहायला पाहिजे. पण आता इथे आल्यावर जेव्हा आम्ही डायनामिक रीडिंग केलं तेव्हा 5-6 वेळा जेव्हा आम्ही रीडिंग केलं तर ते पूर्ण आम्ही काहीच दबावाखाली नाही केलं. पण जेव्हा आम्ही आता आन्सरिंग माइंड केलं तर आम्हाला कळलं की जेवढं आम्ही वाचलं होतं त्याच्यामधून बराच भाग आम्हाला लक्षात राहिला. तर हे असा माझा अनुभव होता या कॅम्पमधला. बायोलॉजीचा पहिला चॅप्टर लाईफ प्रोसेसेस. तर आता इंग्लिशमध्ये when we consider being living or non-living, so we consider one important factor, which is molecular movement. So organisms which are living have to maintain their body, repair their body, and grow their body. So they move molecules around, which we classify as molecular movement. So molecules like sucrose, food, air, etc., are transported throughout the body. So there are four major life processes. The first one is nutrition. So nutrition in plants. Plants are autotrophic, which means they prepare their own food. So they take in light through chlorophyll. They take in water from the soil, and other nutrients are also absorbed. So they photosynthesize all these products. So the steps in photosynthesis are absorption of light, conversion of light into chemical energy, splitting of water molecules, and reduction of carbon dioxide. So the product which we get, which the plants get, is